जगद्गुरू संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा देहूकडून पंढरपूरकडे मार्गस्थ झाला आहे आणि तोच सोहळा आज इंदापूर तालुक्यातील संसर या ठिकाणी विसावणार आहे। तर येणाऱ्या 18 तारखेला तो सोहळा इंदापूर शहरामध्ये येणार आहे आणि त्याच सोहळ्याच्या अनुषंगाने इंदापूर नगरपालिकेच्या माध्यमातून कशी या सोहळ्याची तयारी झाली आहे ते आपण जाणून घेणार आहोत। आपण ज्या स्पॉटला उभे आहे त्याच ठिकाणी जे कदम शाळा आहे त्या शाळेच्या प्रांगणामध्येच एक मोठं गोल्ड रिंगण होतं आणि त्या रिंगणाच्या स्पॉटवरती इंदापूर नगरपालिकेचे नगराध्यक्ष भरत शेठ शाह आहेत। त्यांच्याकडून आपण जाणून घेणार आहोत की नेमकी तयारी कशा पद्धतीने झाली। शेठ, इंदापूर शहरामध्ये 18 तारखेला तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा येणार आहे आणि कशी तयारी झाली आहे नगरपालिकेच्या माध्यमातून? इंदापूर नगरपालिकेच्या माध्यमातून पूर्ण तयारी आमच्या अंतिम टप्प्यात आलेली आहे। जी काय थोडीफार राहिलेली आहे ती आता या 2 दिवसामध्ये पूर्ण होईल आणि या रिंगण सोहळ्याची तयारी पण अंतिम टप्प्यात आहे आणि या रिंगण सोहळ्यामध्ये कुठलीही अडचण येणार नाही अशा पद्धतीचं नियोजन दरवर्षीप्रमाणे केलेलं आहे आणि त्याच्यामुळे यावर्षी आपण लोकांच्या बसण्यासाठी पण 600-700 लोकांची सोय व्यवस्थित बसण्यासाठी आणि रिंगण पाहण्यासाठी गॅलरी तयार केलेली आहे। त्यामुळे लोकांची गैरसोय होणार नाही अशा पद्धतीची काळजी 100% आम्ही घेण्यात आलेली आहे। पहिल्यांदाच अजितदादांच्या हयातीत म्हणजे अजितदादा नसताना इंदापूर शहरामध्ये आम्ही पाहतोय जागोजागी दादांचे बॅनर पण लावले गेलेत लोकांकडून। कसं वाटतं तुम्हाला की दादा ह्या वर्षी हयातीत नाहीत रिंगण सोहळ्यात? कधी दादांचं पण लक्ष असतं इंदापूरवरती बऱ्यापैकी? नाही, दादांचं पूर्वीपासून या इंदापूर शहरावर इंदापूर तालुक्यावर मनापासून प्रेम होतं। मनापासून त्यांनी या तालुक्याला या शहराला मदतच केलेली आहे। दुर्दैवानं त्यांच्या कार्यकाळामध्ये या इंदापूर शहरामध्ये त्यांची सत्ता येऊ शकली नव्हती, परंतु ज्यावेळेस सत्ता आली त्यानंतर अजितदादा आज हयात नाहीत ही आमच्या दृष्टीनं सगळ्यात मोठी खंत असलेली गोष्ट आहे। परंतु दादांचा आदर्श आणि दादांचं कामाचा पॅटर्न आम्ही पुढे घेऊन दादांच्या नावाला कुठलाही काळिमा न लागता दादांचं कार्य आम्ही सगळेजण पुढे चालू ठेवू। इंदापूर नगरपालिकेचे जे मुख्य अधिकारी आहेत अडगे साहेब ते आपल्या सोबत आहेत। साहेब, इंदापूर शहरामध्ये लाखो वारकरी एकाच वेळेस येणार आहेत, मग नगरपालिकेच्या माध्यमातून आरोग्य असेल, पाणी असेल किंवा इतर व्यवस्था कशा पद्धतीने त्याची तयारी झाली? इंदापूर नगर परिषदेच्या वतीने 18 जुलै 2020 रोजी आपल्या इंदापूर शहरात जगद्गुरू संतश्रेष्ठ तुकाराम महाराज पालखी सोहळा आगमनाची परिपूर्ण तयारी आम्ही केलेली आहे। प्रशासनाच्या वतीने आमचे जे सर्व विभाग आहेत, आरोग्य विभाग असेल, बांधकाम विभाग असेल, पाणी पुरवठा विभाग असेल, अतिक्रमण विभाग असेल किंवा इतर अत्यावश्यक सेवेतील सर्वच कर्मचारी यांच्या सर्व वेगवेगळ्या विभागामध्ये आम्ही ऑर्डर केलेले आहेत आणि पालखीच्या अनुषंगाने भाविक भक्तांची कुठलीही गैरसोय होणार नाही या अनुषंगाने आम्ही पालखी तळ आणि गोल्ड रिंगण सोहळा हा जो आनंद सोहळा या ठिकाणी पार पडतो याची सगळी तयारी आमच्या प्रशासनाच्या वतीने झालेली आहे। अगदी अंतिम टप्प्यात किरकोळ जे काही काम असतील ते आज आणि उद्यामध्ये होऊन या आनंद सोहळ्यासाठी इंदापूर नगरी सज्ज आहे। आपण आताच पाहिलं की जे भरत शेठ शाह आहेत इंदापूर नगरपालिकेचे नगराध्यक्ष आणि शिवसाहेब अडगे साहेब यांनी स्पष्ट सांगितलं की आमच्या पूर्ण तयारी या शहरामध्ये आगमनाची झालेली आहे आणि सर्व वारकऱ्यांची व्यवस्था चोख पद्धतीने झालेली आहे आणि कोणाचीही गैरसोय होणार नाही। या ठिकाणी जो आनंद सोहळा आहे रिंगण सोहळा या ठिकाणी कोणाची गैरसोय होणार नाही। महिलांसाठी एक वेगळी अशी गॅलरी या ठिकाणी उभारण्यात आलेली आहे। जितेंद्र जाधव, बातमीची बोला, इंदापूर।